अकोला जिल्ह्यात हेल्मेट सक्तीची धडक मोहीम सुरू असताना अकोट शहरात काही शालेय वाहनांमधून विद्यार्थ्यांची क्षमतेपेक्षा जास्त वाहतूक होत असल्याचे चित्र समोर आले आहे। यामुळे विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेबाबत प्रश्न उपस्थित होत आहेत। अकोला जिल्ह्यात 1 ऑगस्ट पासून हेल्मेट सक्तीची मोहीम राबवून विना हेल्मेट चालकांवर कारवाई केली जात आहे। रस्ते सुरक्षेच्या दृष्टीने हा निर्णय महत्त्वाचा असला तरी अकोट शहरातील काही शालेय वाहनांमधून विद्यार्थ्यांची क्षमतेपेक्षा जास्त वाहतूक होत असल्याचे चित्र समोर येत आहे। त्यामुळे विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे। संबंधित वाहनांकडे आवश्यक परवाने, फिटनेस प्रमाणपत्र, विमा, फर्स्ट एड बॉक्स, अग्निशामक यंत्रणा तसेच शालेय वाहतुकीसाठी आवश्यक असलेल्या इतर नियमांचे पालन केले जाते का, याबाबत नागरिकांकडून प्रश्न उपस्थित केले जात आहेत। एका बाजूला वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाई होत असताना दुसऱ्या बाजूला शालेय वाहनांचीही नियमित तपासणी करून नियमभंग करणाऱ्यांवर कठोर कारवाई करावी अशी मागणी नागरिकांनी केली आहे। विद्यार्थ्यांच्या सुरक्षेला सर्वोच्च प्राधान्य देण्याची गरज असल्याचे मत व्यक्त होत आहे।